नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं प्रणव एजुमंत्रा या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टँडर्ड 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 चॅप्टर फर्स्ट हेरिडिटी अँड इव्होल्यूशन या पर्टिक्युलर चॅप्टरचं थर्ड लेक्चर घेणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, लॅमर्किझम आणि स्पेसिएशन या कन्सेप्ट शिकणार आहोत. तर चला सुरुवात करूया. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. मित्रांनो, डार्विन हा एक सायंटिस्ट होता, बायोलॉजिस्ट होता. चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमेरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. तर चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांनी काय केलं तर विविध अशा प्राण्यांचे, वनस्पतींचे स्पेसिस जे असतात ते गोळा केले. अँड डिपेंडिंग अपॉन दोज ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्पेसिमन्स. आणि तर डार्विनने काय केलं, ज्या स्पेसिस गोळा केलेल्या होत्या, कलेक्ट केलेल्या होत्या, त्यांचा स्टडी केला, रिसर्च केला आणि त्याचे ऑब्झर्वेशन्स केले. अँड डिपेंडिंग अपॉन दोज ऑब्झर्वेशन्स ऑफ द स्पेसिमन्स, आणि त्या ऑब्झर्वेशन्सना कन्सिडर करून त्याने ही पब्लिश द थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्याने थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही थेरी पब्लिश केली, विच प्रिचेस द सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तर मित्रांनो, ती थेरी काय सांगते, जर एखादा ऑर्गॅनिझम त्याच्या सराउंडिंग ॲटमॉस्फिअरनुसार स्वतःमध्ये जर मॉडिफिकेशन घडवून आणत असेल, स्वतःमध्ये फिट राहण्यासाठी जर मॉडिफिकेशन घडवून आणत असेल, तर तो सर्वाईव्ह करेल, जगू शकेल. पण अदरवाईज जर एखादा ऑर्गॅनिझम सराउंडिंग ॲटमॉस्फिअरनुसार स्वतःमध्ये मॉडिफिकेशन जर घडवून आणत नसेल, तर तो नष्ट पावेल. यालाच थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. आणि डार्विनने ही जी थेरी आहे ती कोणत्या बुकमध्ये लिहिली आहे, तर त्या बुकचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ही कन्सेप्ट आपण पाहिली. आता आपण त्याच्यावरचे काही ऑब्जेक्शन्स पाहूयात. ऑब्जेक्शन्स टू द थेरी. Now, the first objection is natural selection is not only factor responsible for evolution. तर मित्रांनो, इव्हॉल्युशन ही प्रोसेस होण्यासाठी नॅचरल सिलेक्शन हाच एकमेव फॅक्टर नाही आहे. देर आर सर्टन अदर फॅक्टर ऑल्सो विच प्ले इम्पॉर्टंट रोल इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. म्हणजे फक्त नेचरच डिसाईड करतो का, तर नाही. द टेंडन्सी ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑल्सो डिसाईड देअर रोल, देअर चेंजेस इन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. सो फक्त नॅचरल सिलेक्शन हा एकच फॅक्टर नाही आहे इव्हॉल्युशनसाठी. हा पहिला ऑब्जेक्शन आहे. नाव नेक्स्ट इज अ second objection is didn't explain about inheritance of useful and useless modifications. तर मित्रांनो, इनहेरिटन्स म्हणजे काय, तर जे कॅरेक्टर असतात ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होणे. आता हा ऑब्जेक्शन समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूयात. आपण एखादा पहिलवान पाहूयात. तर तो पहिलवान काय करतो, तर खूप मेहनत करून त्याची बॉडी बिल्डअप करतो. सो दिस आर ॲक्वायर्ड मॉडिफिकेशन्स. हे जे कॅरेक्टर आहे ते त्याने स्वतः निर्माण केलेले आहेत आणि ते त्याच्या स्वतःसाठी युजफुल आहेत. पण हे जे कॅरेक्टर त्याने निर्माण केले आहे ते दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतीलच असं नाही. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूयात. युजलेस मॉडिफिकेशन्स, जसं की वेस्टिजल ऑर्गन्स असतील. ओके, तर ते जे कॅरेक्टर आहे ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे का पास होतात, ते डिजनरेट का होत नाही व नष्ट का होत नाहीत, ह्या ज्या कन्सेप्ट आहे या थेअरीमध्ये एक्सप्लेन केलेल्या नाही आहेत. म्हणून हा दुसरा ऑब्जेक्शन आहे. आता आपण तिसरं ऑब्जेक्शन पाहूयात. नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंजेस. आता आपण एक्झाम्पल पाहूयात. स्लो चेंजेस म्हणजे काय, तर जसं की इव्हॉल्युशन या प्रोसेसमध्ये जेव्हा एखादा ऑर्गन डिसअपिअर होतो तर हा स्लो चेंज आहे. व अब्रप्ट म्हणजे फास्ट चेंजेसमध्ये कसं, तर जेव्हा म्युटेशन ही प्रोसेस घडत असते तेव्हा जो जीन असतो तो रिप्रोडक्शन होत असताना एकदम क्विकली त्याची जागा चेंज करतो. तर मग काय होतं, तर एखाद्या प्राण्याच्या जीन्समध्ये चेंजेस होतात व काय होतं, तर तो जेव्हा रिप्रोडक्शन करतो तर एक वेगळाच ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होतो. हा झाला अब्रप्ट म्हणजे फास्ट चेंज. मग हे जे चेंजेस होतात, स्लो चेंज, अब्रप्ट चेंज, तर हे चेंजेस जे आहे ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे कसे पास होतात व होतात की नाही याबाबत या डार्विनच्या नॅचरल सिलेक्शन या थेअरीमध्ये एक्सप्लेनेशन नाही आहे. सो these are objections to the theory of natural selection. Now next theory is a Lamarckism. The scientist Jean-Baptiste Lamarck proposed the theory of inheritance of acquired character. आपण याआधी देखील इनहेरिटन्सचं मिनिंग जाणून घेतलं. तर मित्रांनो, इनहेरिटन्स म्हणजे काय, तर जे कॅरेक्टर आहे ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होणे. व ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे काय, जे कॅरेक्टर आपण स्वतः मॉडिफिकेशन करून स्वतः मेहनतीने मिळवलेले आहे ते कॅरेक्टर म्हणजे ॲक्वायर्ड कॅरेक्टर. थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे काय, जे कॅरेक्टर आपण स्वतः मेहनतीने मिळवलेले आहे, मॉडिफिकेशन्स करून मिळवले आहेत, ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होणे. हे जे
कॅरेक्टर आहे ते एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात, हे लॅमार्कने त्याच्या थेअरीमध्ये सांगितलं आहे. अँड दिस थेअरी इज ऑल्सो नोन ॲज प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. लॅमार्कने त्याच्या थेअरीनुसार जे ऑर्गन्स फ्रिक्वेंटली यूज होतात, ज्यांचा जास्तीत जास्त त्या ऑर्गनचा यूज होतो, ते ऑर्गन जास्तीत जास्त डेव्हलप होतात आणि ज्या ऑर्गनचा आपण कमीत कमी वापर करतो ते ऑर्गॅनिझम कमी डेव्हलप होतात व हळूहळू ते फंक्शनलेस होतात आणि मग आपल्या बॉडीतून ते बाहेर जातात, असं लॅमार्कने त्याच्या थेअरीत सांगितलं. मित्रांनो, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 8वर जिराफचं पिक्चर दिलं आहे. ते पिक्चर लॅमार्किझम या कन्सेप्टसाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण त्या पिक्चरच्या आधारे लॅमार्किझम ही कन्सेप्ट एक्सप्लेन करणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की फॉर इटिंग ग्रास, अन्नासाठी, निवाऱ्यासाठी, सर्वाईव्ह होण्यासाठी प्राण्यांमध्ये खूप कॉम्पिटिशन होतं. हे आपण डार्विनच्या थेअरीमध्ये शिकलो. तसंच जिराफच्या संदर्भात देखील आहे. तर आपण ही कन्सेप्ट शिकणार आहोत. तर मी तुम्हाला छोट्याशा उदाहरणाद्वारे सांगतो. तर जिराफ थॉट, वन जिराफ थॉट. तर एका जिराफने काय विचार केला? टू रीच द लीव्स ऑफ टॉल प्लांट्स. मोठे मोठे जे झाडं असतात त्यांची पानं खाण्यासाठी, कॅच करायसाठी ही ट्राय टू कॅच द लीव्स. त्याने काय केलं तर ते जे लीव्ज आहे ते कॅच करण्याचे प्रयत्न केले, पण त्याच्या मानेची जी लेंथ होती ती तेवढीच होती. आता या कॉम्पिटिशनमध्ये जर त्याला सर्वाईव्ह व्हायचं असेल तर त्याला काय दिसलं? टॉल प्लॅन्टचे जे लीव्ज दिसले. आता समजा आपल्याला एखादी उंचावरची वस्तू घ्यायची आहे, तर आपण काय करतो? आपण आपले पाय उंच करतो व हातपाय स्ट्रेच करतो. ओके, इन द सेम वे या जिराफनं ट्राय केलं की त्याने काय केलं तर त्याचे पुढचे जे 2 पाय आहेत ते पाय त्याने स्ट्रेच करायला सुरुवात केली आणि नेक हे देखील स्ट्रेच करायला सुरुवात केलं. हे जे 2 ऑर्गन आहे त्याने स्ट्रेचिंग सुरू केलं इन ऑर्डर टू रीच द लीव्स ॲट द टॉप ऑफ टॉल प्लॅन्ट. आता यामुळे काय झालं तर त्याचे पुढचे जे 2 पाय आहेत आणि नेक ही हळूहळू स्ट्रेच होऊ लागली. आता ही जी टेंडन्सी आहे ती टेंडन्सी त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे पास होत गेली आणि हळूहळू या प्रोसेसमध्ये हे जिराफची जी नेक आहे ती लांब लांब होत गेली. आणि आता जे जिराफचे जनरेशन जे आपल्याला दिसते त्या जनरेशनमध्ये काय दिसते की पुढचे जे 2 पाय आहेत व मान हे लॉंग आहे. याच्या मागचं रिझन काय आहे तर त्याने टॉल प्लॅन्टवरचे लीव्ज कॅच करण्यासाठी केलेले एफर्ट्स. याला म्हणायचं ॲक्वायर्ड कॅरेक्टर ऑफ जिराफ. नाऊ नेक्स्ट इज अ लॅमार्किझम. बघूयात काय आहे. मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑक्युअर ड्यू टू ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. लॅमार्कने काय सांगितलं की ऑर्गॅनिझम्स त्याच्या लाईफस्पॅनमध्ये ज्या ज्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतो त्याच्यानुसार त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होत जातात आणि हे मॉर्फोलॉजिकल चेंजेस इव्हॉल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. हे जे मी तुम्हाला जिराफचं एक्झाम्पल सांगितलं त्याची ॲक्टिव्हिटी काय होती तर जिराफने पूर्ण लाईफमध्ये उंच झाडावरचे लीव्ज कॅच करायचे, खायचे हे ट्राय केलं आणि त्यासाठी त्याने कंटिन्युअसली त्याचे पुढचे जे 2 पाय आहेत व मान जे आहे ती स्ट्रेच केली. आता याच्यामुळे काय झालं तर त्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस हळूहळू होत गेले. लॅमार्कनुसार ही जी टेंडन्सी आहे ही टेंडन्सी तो जो जिराफ आहे तो त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे पास करेल आणि त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या जनरेशनमध्ये मॉर्फोलॉजिकल चेंजेस होणार की ज्याच्यामुळे ही इव्होल्युशनची प्रोसेस होणार व ती घडत राहील. Now next is these changes occur gradually due to certain activity or laziness and they are transferred to next generation. लॅमार्कने काय सांगितलं की हे जे चेंजेस आहेत ते त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा एक्स्ट्रा यूज, जास्तीत जास्त केला जाणारा यूज आणि एखाद्या ऑर्गॅनिझमचा अजिबातच यूज न करणे या 2 गोष्टी आहेत की ज्या इव्होल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल ठरतात. जर एखादा बॉडी पार्ट कंटिन्युअसली यूज होत असेल तर तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग बनणार व एखादा बॉडी पार्ट अजिबातच यूज होत नसेल तर तो वीक बनणार, असं लॅमार्कच्या थेअरीमध्ये सांगितलं आहे. आणि हीच टेंडन्सी ओव्हरयूज आणि अजिबातच यूज न करण्याची ही जी टेंडन्सी आहे ती तिच्या पुढच्या जनरेशनकडे पास होत जाते आणि इव्हॉल्युशन होते, असं लॅमार्कने सांगितलं. आता यासाठी त्याने काही एक्झाम्पल दिलेत, ते एक्झाम्पल आपण पाहूयात. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तर ते आपण पाहूयात. ब्राउझिंग ऑन लीव्ज ऑफ टॉल प्लांट्स, की ज्याच्यामुळं काय होतं तर जिराफची नेक ही लांब झाली. आता मी जसं तुम्हाला एक्सप्लेन केलं की टॉल प्लांट्सवरती ब्राउझिंग केल्यामुळे जिराफची नुसती नेकच नाही तर पुढचे 2 पाय देखील लॉंग झाले आहेत. हे लॅमार्कने त्याच्या थेअरीच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिले आहे. तसंच दुसरं एक्झाम्पल काय सांगितलं आहे ते आपण पाहूयात. फ्रिक्वेंट हॅमरिंग,
जो आयरन स्मिथ असतो, आपण त्याला लोहार म्हणतो, तो कंटिन्युअसली हॅमरिंग करत असतो. त्याच्यामुळं काय होतं तर त्याचे जे शोल्डर आहे ते स्ट्रॉंग होतात. ओके, असं लॅमार्कने त्याच्या थेरीमध्ये सांगितलं. तर काय, कंटिन्युअसली हॅमरिंग केल्यामुळे त्याचे शोल्डर हे स्ट्रॉंग झाले. नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल इज ऑस्ट्रिच आणि एमू यांच्यासारखे जे बर्ड्स आहेत ते त्यांच्या विंगचा यूज करत नसल्यामुळे त्यांचे विंग जे आहेत ते वीक होत गेले. ड्यू टू इनॅक्टिव्हिटी द विंग्स ऑफ बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एमू became weaker. Now next example is legs of aquatic bird useful for swimming. मित्रांनो, ॲक्वाटिक बर्डचे लेग कसे असतात, थोडेसे स्प्रेड झालेले असतात, वाईड असतात. त्यांच्यावरती काही असं स्पेसिफिक ऑइली तेलकट असं लेअरसारखं कोटिंग असतं की ज्याच्यामुळे काय होतं, ते जेव्हा पाण्यात असतात तर त्यांचे पाय हे खराब होत नाहीत. सो ॲक्वाटिक बर्डचे जे लेग आहेत ते देखील त्या पद्धतीने स्विमिंगसाठी मॉडिफाय झाले आहेत. आणि पुढे आपण पाहूयात फिफ्थ एक्झाम्पल, लेग्स ऑफ स्नेक व्हॅनिश ड्यू टू बरोविंग हॅबिट. तर मित्रांनो, बरोविंग हॅबिट म्हणजे काय तर बिळात जाऊन राहणे. स्नेक जे असतात ते बिळात जाऊन राहतात ना, त्यामुळे त्यांचे जे लेग्स आहेत ते व्हॅनिश झाले, असं लॅमार्कने त्याच्या थेरीमध्ये सांगितलं. सो दीज आर सर्टन एक्झाम्पल्स ऑफ लेस यूज ऑर ओव्हर यूज ऑफ ऑर्गन्स. खूप जास्त यूज केल्यामुळे एखादा ऑर्गन स्ट्रॉंग होतो व एखाद्या ऑर्गनचा अजिबातच यूज न केल्यामुळे ते ऑर्गन्स वीक होतात. लॅमार्कने हे त्याच्या एक्झाम्पल थ्रू आपल्याला एक्सप्लेन केलं आहे. आपण पुढे पाहूयात. मित्रांनो, या लॅमार्किझमच्या थेरीवर एक ऑब्जेक्शन घेतलं गेलं, ते आपण पाहूयात. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटीज ऑर देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ॲट ऑल वॉज वाईडली ॲक्सेप्टेड, बट ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. एखाद्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमने त्याचे जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर जे आहेत ते त्याच्या नेक्स्ट जनरेशनकडे नेहमीच पास्ड होतील असं नाही. जर असं असतं तर आयरन स्मिथचे जसे शोल्डर स्ट्रॉंग असतात तसे त्याच्या मुलांचे शोल्डर हे देखील स्ट्रॉंग झाले असते. पण तसं होत नाही. म्हणजेच काय की हे जे मॉडिफिकेशन्स आहेत ते नेहमीच एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनकडे पास होतात असं नाही. हे त्या थेरीच्या अगेन्स्ट केलेलं ऑब्जेक्शन आहे. सो हे आलं लक्षात. नेक्स्ट कन्सेप्ट इज स्पेसिएशन. स्पेसिएशन म्हणजे काय ते आपण पाहूयात. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. वनस्पती प्राणी हे जे न्यू स्पेसीज फॉर्म करत असतात हा एक इव्हॉल्युशनचा इफेक्ट आहे. आता नंतर स्पेसीज म्हणजे काय ते आपण पाहूयात. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाईल इंडिव्हिज्युअल्स थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. नैसर्गिकरित्या जे प्रजनन केलं जातं, नैसर्गिकरित्या जे रिप्रोडक्शन केलं जातं, त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम असतात ते विविध अशा प्रजाती स्पेसीज फॉर्म करत असतात. त्यांच्याच ज्या ग्रुपला स्पेसीज असं म्हटलं जातं. इच स्पेसीज ग्रोज इन स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन्स. स्पेसीज ज्या असतात त्या स्वतःच्याच स्पेसिफिक भौगोलिक अशा कंडिशनमध्ये वाढत असतात. देअर फूड, हॅबिटॅट, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड इज डिफरंट. त्या ज्या स्पेसीज असतात त्यांचा स्वतःचाच एक अन्नाचा प्रकार असतो, हॅबिटॅट म्हणजे सवयी असतात, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी त्यांची असते व रिप्रोडक्शनचा पिरियड देखील त्यांचा वेगवेगळा असतो. जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. विविध अशा ऑर्गॅनिझममध्ये जे जेनेटिक व्हेरिएशन असतं तेच न्यू स्पेसीजच्या फॉर्मेशनसाठी रिस्पॉन्सिबल असतं. जिओग्राफिकल कंडिशन्स अँड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल कंडिशन्स अँड रिप्रोडक्टिव्ह जे आयसोलेशन असतं ते स्पेसिएशनला लीड करतं, तेच कारणीभूत असतं. या व्हिडिओमध्ये आपण या 3 प्रॉपर ज्या कन्सेप्ट आहे ते आपण शिकलो. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन इव्हॉल्युशन ही ब्रॉड कन्सेप्ट जी आहे ती आपण शिकणार आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब टू माय एज्युकेशनल चॅनल फॉर मोर स्टडी मटेरियल. प्रणव ए एजुमंत्रा. थँक्स.